नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर। आज आपण थंडीच्या दिवसात सर्वत्र उपलब्ध असणारे हिरवेगार वाटाणे याबद्दल बघणार आहोत। हिरवा वाटाणा लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच आवडत असतो। गृहिणी ह्या हिरव्या वाटाण्यापासून अनेक चविष्ट पदार्थ बनवतात, जसं हिरव्या वाटाण्याची मसाल्याची भाजी, पराठे, पुलावाचा भात, कचोरी, कटलेट इत्यादी। हिरवे वाटाणे चवीला उत्कृष्ट आहेत, तसेच ते आरोग्यासाठी देखील तेवढेच फायदेशीर आहेत। वाटाण्यामधून शाकाहारी लोकांना चांगले प्रथिने मिळत असतात, त्यामुळे ते शाकाहारी नॉनव्हेजच समजावे। हिरवे वाटाणे डोळ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असून दृष्टी सुधारतात। वाटाण्याचे नियमित सेवन केल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि हृदय संदर्भातील आजारही नियंत्रित राहतात। हिरवा वाटाण्यात भरपूर प्रमाणात फायबर्स असल्यामुळे पोट लवकर भरते आणि भूक लागत नाही, म्हणजे स्थूलता कमी होण्यास मदत होते। हिरव्या वाटाण्यांमध्ये सेलेनियम नावाचा एक विशेष घटक असतो, ज्यामुळे सांध्यांसंबंधातील वेदना कमी होण्यास मदत होते। वाटाण्यामध्ये लोह आणि कॅल्शियम सोबत फॉलिक ॲसिड देखील असल्यामुळे गर्भवती महिलांसाठी ते उत्तम असतात। हिरवे वाटाणे अँटीऑक्सिडंट गुणधर्माचे असून अनेक व्हिटॅमिन युक्त असल्याने कच्चे वाटाणे सेवन केल्यास कॅन्सरच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध होतो आणि कर्करोग टाळण्यासाठी देखील याचा चांगला वापर केला जाऊ शकतो। हिरवे वाटाणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात। यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, फोलेट इत्यादी त्वचा निरोगी ठेवणारे घटक असतात, म्हणून त्वचा टवटवीत राहण्यासाठी हिरवे वाटाणे निश्चितच सेवन करावेत। ज्या व्यक्तींना हायपर ॲसिडिटीचा त्रास आहे, त्यांनी याचे सेवन अगदी कमी प्रमाणात करावे अथवा वर्जच करावे। ज्या व्यक्तींना किडनी संबंधात काही समस्या आहेत, त्यांनी याचं सेवन करूच नाही अथवा वैद्यकीय सल्ल्याने अल्प प्रमाणातच सेवन करावे। ज्या व्यक्तींना रक्तामध्ये युरिक ॲसिड अधिक प्रमाणात वाढलेले आहे, अशांनी हिरवे वाटाणे वर्जच करावे। अशा प्रकारे वैद्यकीय कारणास्तव ज्यांना हिरवे वाटाणे वर्ज्य आहेत, अशा व्यक्ती सोडून अन्य व्यक्तींनी त्याचे विविध व्यंजन सेवन केल्यास निश्चितच निरामय स्वास्थ्य लाभणं सहज शक्य आहे। नमस्कार।